या भागात आपण चोल घराण्याविषयी माहिती घेऊया. चोल घराण्याची सुरुवात इसवी सन 955 झाली. यांनी फक्त दक्षिण भारतातच नाही तर आंध्र प्रदेश, ओडिसा, बंगाल, श्रीलंका, मलाया बेटे आणि दक्षिण पूर्व आशियाच्या बऱ्याच भूभागांवर राज्य केलं. या साऱ्या भूभागांवर यांचे प्रत्यक्ष नियंत्रण होतं. या प्रदेशावर राज्य करणारे राजे हे चोलांना खंडणी स्वरूपात काही रक्कम द्यायचे. यामुळे चोलांना इम्पिरियल चोल म्हटलं गेलं. याआधीसुद्धा आपण चोल घराण्याची माहिती घेतलेली आहे. संगम काळात चोल घराण्याचे दोन महत्त्वाचे सम्राट होते, इलारा आणि करिकल. यांच्याबद्दलची माहिती आपण संगम काळ या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. इसवी सन 300 कालभरी सत्तेमध्ये आली आणि यामुळे दक्षिण भारतातील चोल, चेर आणि पांड्यांची सत्ता कमकुवत झाली. कालभरी इसवी सन 300 ते इसवी सन 550 सत्तेमध्ये होते. या कालखंडाला दक्षिण भारताच्या इतिहासातील एक काळरात्र म्हणून ओळखलं जातं, कारण या काळातील कोणताच पुरावा उपलब्ध नाही. चोल हे पल्लव साम्राज्याचे प्रतिनिधित्व करायचे. ओरायूरमध्ये चोलांचं नियंत्रण होतं. पण एक प्रश्न पडतो की हे तेच चोल आहेत का जे संगम काळामध्ये होते? इतिहासकारांनी सुद्धा याबाबत शंका व्यक्त केलेली आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की एकेकाळी पल्लव साम्राज्याचे प्रतिनिधी असलेले लहान चोल पुढे जाऊन एक महान साम्राज्य बनलं. आता एक लहान साम्राज्य एक महान साम्राज्य कसं बनलं यांच्या या प्रवासाला जाणून घेऊया. याला आपण नकाशाच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर काळ होता इसवी सन 1815चा. यावेळी तंजोरवर पल्लवांचे सामंत मुत्तरयार सत्तेमध्ये होते. नकाशात जर तंजोरचे लोकेशन बघितलं तर तंजोर शहर कावेरी नदीच्या काठावर वसलेलं आहे. चोल घराण्याच्या विजयालनने मोतीयारचा पराभव केला आणि या भूभागाला आपल्या नियंत्रणामध्ये आणलं. याच ठिकाणी त्याने एक दुर्ग मंदिराची स्थापना सुद्धा केली आणि अशा प्रकारे तंजोर भागात चोल स्थिरावले. पण अजूनपर्यंत हे इम्पिरियल झाले नव्हते. चोल घराण्यातील बऱ्याच महान सम्राटांच्या कर्तृत्वाने चोल घराणं एक शाही घराणं म्हणून उदयास आलं. या सम्राटांमध्ये आहेत विजयालन, आदित्य, परांतक प्रथम, राजराजा प्रथम, राजेंद्र प्रथम, कुलटोंगा प्रथम, कुलटोंगा तृतीय आणि राजेंद्र तिसरा. तर आत्तापर्यंत आपण बघितलं की इसवी सन 1815 विजयालनने चोल घराण्याची सत्ता प्रस्थापित केली. यामुळेच विजयालनला चोल साम्राज्याचा संस्थापक म्हटलं जातं. यानंतर ह्याच्या मुलाने म्हणजे आदित्यने पल्लव सम्राट अपरिजितचा पराभव केला आणि अशा प्रकारे पल्लवांचा भूभागसुद्धा चोलांनी आपल्या ताब्यात घेतला. आदित्यनंतर परांतक प्रथम चोलांचे सम्राट बनले. यांनी पांड्यांना हरवलं आणि त्यांचा भूभागसुद्धा चोल साम्राज्याला जोडला. परांतक प्रथम यांनी बरीच मंदिरे बांधलेली आहेत. यांनी चिदंबरमच्या नटराज मंदिरासाठी एक सोन्याचा कळस दान केलेला आहे. पण इसवी सन 948 राष्ट्रकूट सम्राट कृष्णा तृतीय यांनी ताकोलमच्या लढाईमध्ये चोलांचा पराभव केला. यानंतर यांनी चोलांची राजधानी कांचीपुरम आणि तंजोर शहराला आपल्या आधिपत्याखाली आणलं. या लढाईत झालेल्या पराभवामुळे चोलांना चांगलाच धक्का बसला. इकडे चोलांचा प्रभाव कमी झाला याची जाणीव पांड्यांना झाली. यामुळेच पांड्य साम्राज्य स्वतंत्र असल्याची यांनी घोषणा केली. या सर्व घटना चोलांसाठी धक्कादायक होत्या. वेगाने विस्तारत चाललेलं चोल साम्राज्य आता शांत झालं होतं. आता चोल साम्राज्याचा अंत जवळ आला असं वाटत असतानाच तब्बल 40 वर्षांनी सम्राट राजराजा सत्तेमध्ये आले आणि चोल घराण्याचा कायापालट सुरू झाला. फक्त सम्राट बदलल्यामुळे हा बदल झाला नव्हता, तर यावेळी बरेच राजकीय बदलही झाले होते. यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे इसवी सन 975 चोल घराण्याला ज्यांच्यापासून जास्त धोका होता ते म्हणजे राष्ट्रकूट घराणं यांचा शेवट झाला. जेव्हा राजराजा प्रथम सम्राट बनले तेव्हा सुरुवातीच्या काळात त्यांनी एक महत्त्वाची मोहीम आखली. त्यांनी चेर सम्राट भास्कर रविवर्मनवर समुद्रमार्गे आक्रमण केलं. या आक्रमणाला कालंडूर सलाई आरमार मोहीम असं म्हटलं जातं. या आक्रमणात चोलांना यश आलं. आता चेर घराण्याचा भूभागसुद्धा चोलांच्या साम्राज्याचा भाग झाला. यानंतर चोलांचं पुढचं लक्ष होतं पांड्य साम्राज्य. राजराजा प्रथमने पांड्य सम्राट अंबरभुजंगचा पराभव केला आणि पांड्यांच्या साम्राज्याला सुद्धा काबीज केलं. यानंतर हे वरती म्हैसूरमध्ये घुसले. म्हैसूरमध्ये गंगावाडी, तडीगाईपाडी, नोलांबमपाडी हे 3 विभाग होते. या तिन्ही भागांना सुद्धा राजराजा प्रथमने जिंकून घेतलं. यानंतर यांनी त्यांच्या मुलाला म्हणजे राजेंद्र प्रथम याला श्रीलंकेच्या मोहिमेवर पाठवलं. त्यावेळी महिंदा पाचवे हे श्रीलंकेचे सम्राट होते. या मोहिमेत राजेंद्रने महिंदाचा पराभव केला आणि उत्तर श्रीलंका जिंकून घेतलं. पराभवामुळे सम्राट महिंदा दक्षिण श्रीलंकेत जाऊन स्थिरावला आणि अशा प्रकारे उत्तर श्रीलंका चोल घराण्याच्या ताब्यात आलं. इकडे राष्ट्रकूट संपले आणि त्यांची जागा घेतली पश्चिमी चालुक्यांनी. हे पश्चिमी चालुक्य कल्याणीमधून प्रशासन चालवायचे. चालुक्य साम्राज्य हे सम्राट राजराजासाठी एक आव्हान होतं. पुढे जाऊन त्याने चालुक्यांचा सुद्धा पराभव केला. यानंतर त्याने रायचूर, दोआब,
बनवासी आणि आसपासच्या इतर भागांना आपल्या ताब्यात घेतलं. हा भाग चोल साम्राज्य आणि तुंगभद्रा नदी दरम्यानचा होता आणि अशा प्रकारे पश्चिमी चोल आणि चालुक्य यांच्यामध्ये एक सीमा तयार झाली. तुंगभद्रा नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. तर आत्तापर्यंत आपल्याला समजलं की राजराजाने पश्चिमी चालुक्यांना सुद्धा शांत केलं. आता यापुढचं आव्हान होतं पूर्वेकडील चालुक्य. वेंगी ही पूर्व चालुक्यांची राजधानी होती. राजराजा प्रथमने वेंगीच्या चालुक्यांचा सुद्धा पराभव केला. यानंतर वेंगीचे चालुक्य चोलांच्या नियंत्रणामध्ये आले. म्हणजे या भागात अजून वेंगीचे चालुक्य सत्तेमध्ये होते, पण आता चोलांचे प्रतिनिधी म्हणून. या भागात शक्तिवर्मन आणि विमलादित्य हे 2 सम्राट होते. राजराजा प्रथम यांना या भागावरची पकड अजून मजबूत करायची होती, कारण या भागातून भविष्यात विद्रोह होण्याची शक्यता होती. यामुळे राजराजाने या भागातील सामंतांसोबत पारिवारिक संबंध जोडण्याचा निर्णय घेतला. त्याने त्याच्या मुलीचा म्हणजे कुंदवीचा विवाह विमलादित्यसोबत केला. यानंतर राजराजाची शेवटची मोहीम ही एक आरमार मोहीम होती. ही आरमार मोहीम मालदीवसाठी होती. यामध्ये सुद्धा त्याला विजय मिळाला आणि मालदीवसुद्धा त्याने आपल्या साम्राज्याला जोडलं. राजराजाचा कार्यकाळ होता इसवी सन 985 ते इसवी सन 1014, म्हणजे 29 वर्षाचा कालखंड. या 29 वर्षाच्या कालखंडात राजराजाने इतक्या साऱ्या यशस्वी लष्करी मोहिमा केल्या की या दरम्यान त्याने बऱ्याच उपाध्या स्वतःला दिल्या. यामध्ये जाईकोंडा, मामुदी चोला आणि शिवपाद शेखरा. राजराजाने चोलांच्या राजधानीत म्हणजे तंजोरमध्ये एक मंदिर बांधलं, बृहदेश्वर मंदिर. यालाच राजराजेश्वर मंदिर म्हणून सुद्धा ओळख प्राप्त आहे. राजराजानंतर त्याच्या मुलाचा म्हणजे सम्राट राजेंद्रचा कार्यकाळ सुरू झाला. राजेंद्र सम्राट बनताच बऱ्याच संपादन केलेल्या भागात विद्रोह होऊ लागले. राजेंद्र एक नवयुवक होता आणि त्याच्या हातातून निसटणं काही कठीण नाही अशी इतरांची धारणा झाली होती. यामुळे श्रीलंकेच्या महिंदा प्रथम याने त्याचे साम्राज्य स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला. यानंतर चेर आणि चोल साम्राज्याने सुद्धा असा प्रयत्न केला. पश्चिमी चालुक्य सम्राट जयसिम्हा याने सुद्धा युद्धात गमावलेला भूभाग पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला. पण पूर्वेकडील चालुक्यांनी अशा प्रकारची कोणतीच हालचाल केलेली दिसत नाही, कारण राजेंद्र प्रथम याच्या वडिलांनी म्हणजे राजराजा प्रथम यांनी पूर्वेकडील चालुक्यांशी वैवाहिक संबंध प्रस्थापित केले होते. आता इतक्या साऱ्या विद्रोहाला राजराजाने कोणत्या प्रकारे थोपवून लावलं हे पाहूया. राजेंद्रने सुरुवातीला श्रीलंकन सम्राट महिंदा प्रथमवर आक्रमण केलं आणि त्याचा पराभव केला. यावेळी फक्त उत्तर श्रीलंका नाही तर संपूर्ण श्रीलंका चोल साम्राज्याच्या ताब्यात आलं. तर श्रीलंकेची मोहीम ही राजेंद्रची पहिली यशस्वी मोहीम होती. यानंतर चेर आणि पांड्यांना सुद्धा हरवलं आणि त्यांना सुद्धा आपल्या साम्राज्यामध्ये सामील करून घेतलं. इकडे पश्चिमी चालुक्य सम्राट जयसिम्हा आपले साम्राज्य विस्तारण्याच्या तयारीमध्ये होता. त्याचवेळी राजेंद्रने आक्रमण करून त्याचा पराभव केला आणि पश्चिमी चालुक्य साम्राज्य सुद्धा जिंकून घेतलं. यांच्यात आधी झालेल्या तहाप्रमाणे तुंगभद्रा नदी ही 2 साम्राज्यामधील सीमारेषा असेल हे कायम ठेवलं गेलं. आता पूर्व चालुक्य आणि त्यांच्यासोबत जोडलेले पारिवारिक संबंध. राजराजाने जोडलेल्या पारिवारिक संबंधाचा फायदा राजेंद्रच्या लक्षात आला. त्यामुळे आपलं साम्राज्य मजबूत होण्यासाठी त्याने पुन्हा एक वैवाहिक संबंध पूर्व चालुक्यांशी जोडला. यांनी त्यांच्या मुलीचा म्हणजे अमंगादेवीचा विवाह चालुक्यांच्या राजकुमाराशी लावून दिला. राजेंद्र प्रथम यांच्यानंतर कुलतोंगा प्रथम हे सम्राट बनले. कुलतोंगा हा अमंगादेवीचा मुलगा होता, म्हणजे सम्राट राजेंद्रचा नातू. आता सम्राट राजेंद्रच्या उत्तर भारतातील मोहिमेबद्दल जाणून घेऊया. या मोहिमेत चोलांच्या सैन्याने सम्राट राजेंद्रच्या नेतृत्वामध्ये गंगा नदी ओलांडली. त्यांनी उत्तर भारतातील लहान मोठ्या सम्राटांचा पराभव केला. सम्राट महिपाल या पाल घराण्याच्या सम्राटाचा सुद्धा यांनी पराभव केला. या विजयामुळे पाल घराण्याच्या ताब्यातील बंगालचा बराचसा भूभाग आता चोलांच्या आधिपत्याखाली आला. या विजयानंतर त्याने एका नवीन शहराची निर्मिती केली, गंगईकोंड-चोलपुरम. ज्याने गंगा खोऱ्यातील सम्राटांचा पराभव केला आहे तो म्हणजे गंगईकोंडम. या शहरात राजेंद्रने बृहदेश्वर मंदिर उभारलं. यांच्या वडिलांनी सुद्धा अशाच मंदिराची स्थापना तंजोर शहरामध्ये केली होती. याबद्दल आपण मागील भागात माहिती घेतलेली आहे. गंगईकोंडपुरममधल्या या बृहदेश्वर मंदिराला राजेश्वर मंदिरसुद्धा म्हटलं जातं. या शहराच्या पश्चिम भागात यांनी एक जलसाठा निर्माण केला होता. या जलसाठ्याला चोलगंगम म्हटलं जातं. तर अशा प्रकारे राजेंद्र प्रथम यांनी आपलं साम्राज्य विस्तारलं. आता यांनी आग्नेय आशियात केलेल्या साम्राज्य विस्ताराची माहिती घेऊया. नकाशात सुमात्रा आणि जावा बेटांचे लोकेशन बघू शकता. ही दोन्ही बेटे आज मलेशियाच्या हद्दीमध्ये आहेत. मलेशियाच्या एका टोकावर तुम्हाला सिंगापूरसुद्धा दिसेल. सुमात्रा आणि मलेशिया दरम्यान मलाक्का सामुद्रधुनी आहे. हा संपूर्ण भूभाग सम्राट राजेंद्रच्या काळात श्रीविजय साम्राज्य म्हणून ओळखला जायचा. चोल साम्राज्याला जर चीनसोबत व्यापार करायचा असेल तर यांना या मलक्का सामुद्रधुनीतून गेल्याशिवाय पर्याय नव्हता. यामुळे श्रीविजय साम्राज्याने चोलांच्या या व्यापारावर कर लावला होता.
पुढे जाऊन याच कारणामुळे राजेंद्रने श्रीविजय साम्राज्यावर आक्रमण केलं आणि त्यांना चोल साम्राज्याचे प्रतिनिधी बनवलं. याशिवाय बर्मा आणि थायलंड भागात सुद्धा सम्राट राजेंद्रचा प्रभाव वाढत चालला होता. बंगालचा उपसागर हा चोल साम्राज्यातील एक सरोवर असल्यासारखं चित्र आपल्याला दिसतं. मलेशियामध्ये एक भाग आहे कडरम. सम्राट राजेंद्रने याला सुद्धा जिंकून घेतलं आणि कडरम कोंडम ही पदवी लावून घेतली. तर इतका सारा साम्राज्य विस्तार सम्राट राजेंद्र प्रथम याच्या कार्यकाळात झाला होता. सम्राट राजेंद्र प्रथम इसवी 1014 पासून इसवी 1044 पर्यंत सत्तेमध्ये होते, म्हणजे तब्बल 30 वर्ष. या 30 वर्षाच्या कार्यकाळात संपूर्ण दक्षिण भारत, आंध्र प्रदेश, ओडिसा, बंगाल, म्यानमार, थायलंडचा काही भाग, मालदीव, श्रीलंका आणि इकडे मलेशिया आणि इंडोनेशियामधल्या सुद्धा काही भागांवर नियंत्रण मिळवलं होतं. यांच्या या कर्तृत्वामुळे यांनी बऱ्याच उपाध्या मिळवल्या, जसं की मुडीकोंडम, गंगईकोंडम आणि पंडिता चोलन. आता यानंतरचे चोल सम्राट कुलतोंगा प्रथम. कुलतोंगा प्रथम हा सम्राट राजेंद्रचा नातू होता. हे वेंगीच्या चालुक्यांच्या घराण्यातील असल्यामुळे आपण आता म्हणू शकतो की पहिल्यांदा यावेळी चोल आणि चालुक्य एकत्र झाले. याआधी वेंगीचे चालुक्य हे चोलांचे प्रतिनिधी म्हणून काम करायचे. आता कुलतोंगा प्रथमच्या कार्यकाळात कोणकोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या याचा आढावा घेऊया. सुरुवातीला श्रीलंकेची परिस्थिती काय होती हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. यांच्या कार्यकाळात चोल श्रीलंकेत फार काळ टिकू शकले नाही. यांच्याच कार्यकाळात श्रीलंका पूर्णपणे स्वतंत्र झालं. इकडे पश्चिमी चालुक्यांनी वेंगीच्या चालुक्यांचा प्रदेश ताब्यात घेतला. राजराजा प्रथम आणि सम्राट राजेंद्र याच्या काळात चोल साम्राज्य जितकं शक्तिशाली होतं तितकं आता ते राहिलं नव्हतं. याची जाणीव इतर साम्राज्यांना झाली. पश्चिमी चालुक्यांनी याचाच फायदा घेतला आणि तुंगभद्रा नदी पार केली. रायचूर आणि दोआब परिसर जिंकून घेतला. अगदी थोड्याच काळात यांनी म्हैसूरमध्ये सुद्धा प्रवेश केला. म्हैसूरमधील गंगाईवाडी, तडिगाईपाडी आणि नोलंबमपाडी हे तिन्ही भाग ताब्यात घेतले. अशी कमजोर स्थिती सुधारण्यासाठी कुलतुंगाने श्रीविजय साम्राज्यावर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं. चीनसोबत आपले संबंध चांगले करण्यासाठी त्यांनी काही राजदूत चीनमध्ये पाठवले, पण आता उशीर झाला होता. तर कुलतुंगा प्रथमच्या काळात चोल साम्राज्य कमकुवत होत गेलं. यानंतर आले कुलतुंगा तृतीय. यांच्या काळात पांड्य आणि चेर साम्राज्यांनीही विद्रोह केला. आता चेर आणि पांड्यसुद्धा स्वतंत्र झाले. नकाशामध्ये जर आता बघितला तर तुम्हाला दिसेल की चोल साम्राज्य अगदी थोड्या भागात शिल्लक आहे. पुढे जाऊन पांड्य सम्राट जातवर्मन सुंदर पांड्य तृतीय यांनी चोलांवर आक्रमण केलं. यावेळी चोलांचे सम्राट होते राजेंद्र तृतीय. पांड्य सम्राटाने यांचा पराभव केला आणि अशा प्रकारे चोल भारताच्या नकाशामधून गायब झाले. तर आत्तापर्यंत आपण चोलांचा संपूर्ण इतिहास बघितला. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुक्सतावा प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्सतावा.